दादा नमस्कार. नमस्कार दादा. तुमची ओळख द्या ना पहिले. आमची ओळख म्हणजे चैताली बालाराम म्हात्रे बंट्या ग्रुप कशिवली या नावाने आमची गाडी बोलते. आजचा नियोजन काय झाला? आजचा नियोजन आमचा झालेलाच होता. बोनिवली अड्डा, चांगला बक्षीस वगैरे सगळ्या गोष्टी. त्या हिशोबाने आम्हाला तीच गाडी पलवायची होती आजच्या नियोजनात. आणि खास करून आमच्या ड्रायव्हरसाठी आज आम्हाला गाडी इकडे पलवायची होती. आमचा ड्रायव्हर बसत होता आम्हाला. आणि आजचा नियोजन म्हणजे कुणी कुणावर नाव फिरवला, कसा काय झाला? आजचा नियोजन म्हणजे गाडी विचारून झाली. आम्ही त्यांना टाकलं होतं आधी 1 वर्ष आधी. ते आम्हाला समोरून विचारायला आले का आपण गाडी करायची का, तर बरं आम्ही रेडीच होतो, चला गाडी करू बरं. हां काय? 4 बैल सांगून गाडी झाली. आजचा मैदानातला किस्सा वगैरे काय सांगाल? आजचा मैदानातला किस्सा म्हणजे आताच पोरांनी सांगितला का गाडी सुट्टी झाल्यानंतर आमची गाडी थोडी पुढं होती, तरी पण त्या गाडीला एवढा सट्टा लागत होता का पूर्ण उजवी करत होते. पण बंट्याने दाखवून दिला त्यांना, बंट्या आहे. पोरा पण इथं आल्यानंतर बोलला का बंट्याला हलक्यात घेतात. बंट्या म्हणजे मला वाटतं सहजासहज या इकडे जास्त शर्तीने येत नाही ना? हां नाही, बंट्या कंटिन्यू चालूच असते इकडे. भिवंडीमध्ये आम्ही कमी खेळतो, आम्ही इकडे बाहेर जास्त येतो, कारण भिवंडीमध्ये आपलेच असतात. त्यामुळे आम्ही थोडं लांब गेलं चालेल, पण अशी चिडचिड नको, काही हे नको, वादावाद नको, आम्हाला ते जमतच नाही वादावाद. आज काय नियोजन होता पहिऱ्याचा तुमचा? आजचा पहिऱ्याचा नियोजन म्हणजे बदाम होता, रोहन टिटवालाचा बदाम होता. चांगली गाडी पळाली आमची. याच्या आधी पण 2 वेळा गाडी पळाली, चांगली गाडी. पुढे पण गाडी चांगली पळते जागेला. त्या हिशोबात आम्ही नियोजन केलं होतं आजचा. आता तुम्ही बोला ड्रायव्हरसाठी पळाले, म्हणजे मला नीट समजलं नाही नक्की. आमचा असा विषय असतो का ड्रायव्हर पूर्ण आमचे 4-5 ड्रायव्हर आहेत. आज याला बसवतो, उद्या त्याला बसवतो, असं कोणाला राग दोष नको. त्याच्यामुळे आम्हाला आज संस्कार ड्रायव्हरसाठी आम्हाला इकडे गाडी पळवायची होती. आणि त्याला आम्ही आधीच सांगून गेलेलो होतं तुलाच गाडीवर बसायचं आहे. 3 फेऱ्याचा याचा काय नियोजन केलं का? 3 फेऱ्याचं नियोजन आहे. बैल आता इकडे नाही, बैल वरती जाणार आहे. उद्या परवा बैल वरती जाईल ट्रॅक्टरच्या मैदानात. हां, ट्रॅक्टरचं नियोजन काय आहे नक्की? नियोजन आता आपला मित्र आहे तिकडे रोहन गायकवाड साताऱ्याचा, त्याच्या इथे बैल जाईल. पूर्ण तिकडे गेल्यानंतर तो पूर्ण नियोजन बघतो आणि चांगला बैल गुलाबात कसा राहील तोच नियोजन ठेवतो तो पण. याच्या शिंगांचा ना मी बघितलं ना, थोडा ऑब्झर्वेशन केला तरी शिंगाना मोठ्या होण्यासारखी दिसतात काहीतरी. हा, मोठ्या सोन्यासारखी शिंग दिसतात. आणि आम्ही कलर पण तोच लावला आहे. बरीच जण आम्हाला तर नाशिकला गेल्यानंतर का मागून कोणी बैल बघितला तर बोलतं सोने आलाय असं बरंच वेळा आमच्याबद्दल झालंय. हां नाही, खरं ना, ते त्याच्यासारखा थोडा तरी वाटतो तरी. शिंगांचा कलर वगैरे सगळ्या गोष्टी थोडाफार मॅच होतात, त्याच्यामुळे लोकांना असं लांबून वाटून येतं. आता कशी आपण बघा नेहमी मुलाखत येतो ना, तर लोकांना बैलाची माहिती जास्त पाहिजे असते. आपण नेहमी विचारतो मुलाखतवाल्याला का बा आजचा किस्सा काय झालाय, आजचा किस्सा काय झाला, कारण किस्सा सांगताना काहीतरी वेगळा ऐकायला भेटतो. हो, आजचा किस्सा म्हणजे असं आम्हाला बरेच जण पैरवाले पण फसवतात. त्या हिशोबात आज पैरा होतो, उद्या कॅन्सल होतो. आता आज पण आमच्या 2 गाड्या झाल्या, इथे जमल्या गाड्या, आणि समोर बैल माहिती पडल्यानंतर गाड्या कॅन्सल. 2 गाड्या आमच्या आज जमून कॅन्सल झाल्या. 3री गाडी होती, 3री गाडी झाली. ही बॅनरवरती झाली काय? नाही, इथे झाली गाडी. आम्ही नाव फिरवायला गेलो होतो, नाव द्यायला, आणि ते समोरून विचारायला आले आम्हाला. हां ना, मी ना याची बड्डे व्हायची ना, एक मला वाटतं एक इंस्टाग्रामला रील बघितली असेल पालताना, ती व्हायरल झालेली एक व्हिडिओ आहे त्याची. हां, इंस्टाग्रामला भरपूर व्हायरल आहे. आमचा व्हिडिओग्राफर आहे असा VM करेटियनवाला, चांगला व्हिडिओ बनवतो बंट्याच्या. आणि जेव्हा तो बरीच लोक अशी बोलत असतात का काय पुढं धावतो, पण व्हिडिओ एकदम क्वालिटी बनवतो. हां नाही, भारी ना. आजचं मैदान कसं वाटलं तुम्हाला? आजचा मैदान चांगला होता. फक्त नियोजन ते गाडा मालक थोडीशी घाई करतात, प्रत्येकाला घाई असते, त्याच्यामुळे थोडासा खाली गडबड होतेच ती. चांगला नियोजन होता. आता मग भिवंडीला 10 वाजता पोहोचला वाटतं? हो, भिवंडीला जायला मला 1.5-2 तास लागतात दादा. 1.5-2 कमी बोलता तुम्ही काय? नाही, तरी पण जातो बरोबर. आमचा ड्रायव्हर आहे ना, हेवी ड्रायव्हर आहे. हिंदकेसरी ड्रायव्हर आहे. अजून मला काय याचे अपडेट दिसले? अजून धावणीत किती हत्यार वगैरे काय? अजून आपल्या धावणीत तसं 4 बैल आहेत. 1 नाशिकला आहे आणि 3 घरी असतात. 3 मध्ये आम्ही जास्त करून बंट्याला बाहेर काढतो, कारण बंट्या सध्या टॉपमध्ये आहे. पण लोक थोडे पैऱ्यामुळे थोडासा हे करतात, 19-20 होता. आता मागच्या अड्ड्याचा पण दैवलीचा आमचा पैरा होता आणि तोच बैल आमच्या विरोधात पळाला. असं थोडंसं वाईट वाटतं का आपल्याला पैऱ्यासाठी पण फोन करतात आणि आपल्या विरोधात पण पळतात. काय हरकत नाही, चालेल, असं काय नाही. आपसमध्ये गाड्या होतात मैत्रीपूर्ण, चालू राहू दे. म्हणजे तुम्ही पैरा दिला नव्हता काय? नाही, पैरा आम्हाला 4-8 दिवस आधी फोन केला होता आपण गाडी पळवायची, आणि टायमावरती कॅन्सल केला. मग आमची पण होती तीच गाडी आम्ही पळवली, बदावानी म्हणतात. त्याच गाडीची आम्ही घासाघाशीच आमची गाडी पण सुटली नव्हती, तरी मग आम्ही सामना केला. 1.5-2 चकडा मागे सुटून आम्ही बंट्यांनी पेंडिंगमध्ये गाडी दिली, तेवढंच आम्हाला बस आहे. नक्कीच ना, कुठेतरी दुःख वाटेलच, कारण कसं आहे का जो बैल आमच्या आज पायऱ्यात आहे ना, तोच उद्या विरोधात उतरला तर कुठेतरी दुःख होईल. असं आम्हाला या गोष्टीचा वाईट नाही का तू आमच्या विरोधात केला. आम्हाला मैत्रीपूर्ण केल्याला मजा येते. आम्ही कुठेच वाद नाही, काय नाही, आम्हाला सगळ्या गोष्टी चालतात. फक्त असं का फसवणूक नका करू कोणाची, हाय ते क्लिअर सांगा, नाहीतर नाही, हो तर हो. आता बरंच वेळा होतं. 3 फेऱ्याचा पक्का नियोजन आहे ना? हा, 3 फेऱ्याचा पक्का नियोजन आहे.
कारण कसा असतो तिकडं ना वरच्या मैदानात लय फसवाफसवी चालते. हा नाही, वरच्या मैदानात आपला तो रोहन गायकवाड आहे, साताऱ्याचा मित्र, तो चांगला नियोजन करतो आणि त्यांच्या गावचा मैदान आहे त्याच्यामुळे बैल पाठवलाय. बऱ्याच दिवसांनी 3 फेरायला चाललाय. आणि तुम्हाला ना नाशिक जाम जवळ आहे हो. नाशिकची बरीच बैलं उतरत असेल तुम्हाला. नाशिकची बैल उतरतात. आपला नाशिकला मित्र आहे रोहन, आपला यो महेंद्र दवंगे जवळके वणीचा, तो आपल्यासाठी कधी रात्री उतरायला तयार असतो इकडे. तो कधी बोलला तो कधी यायला तयार असतो. आम्ही तिकडे जात असतो, त्यांनी कधी अड्डा असला ना तो कॉल करतो, आम्ही जातो तिकडे. 3 फेऱ्याच्या मैदानाचा काय होतं माहिती आहे का, आपण एखाद्याच्या भरोश्यावर बसतो ना तो बोलतो, जेव्हा बैल आपण घेऊन निघणार असतो जाणार असतो, विचारायला बोलतो नाही बैल आजारी आहे, बैल उभा आहे, बैल खाईत नाही, बैल येत नाही करत, व्यवस्थित नाही, दात पाडलाय, हे पाडलाय, बरीचशी कारणं भेटतात. त्यामुळे कुठेतरी नियोजन फसतो आपला. 3 फेऱ्यात पण नियोजन असं आहे ना का सर्व लोक तेच बघतात का टॉपचा नंदी कसा भेटेल आणि जो नंबरमध्ये नंदी आहे ना त्यालाच नंदी भेटतो. जास्त करून तेच गोष्टी चालू आहेत. साधा जो आहे त्याला भेटत नाही लवकर, कोणी असं देत नाही बैल, पैरा पण देत नाही. आपल्याकडे मुंबई तरी परवडली, पण ते नाही परवडत. ते इकडे वायदी द्या, हे द्या, ते वायदी देऊन पण फसवतात. काय वायदी देऊन पण त्या गोष्टी टाईम पुढे ढकलतात का या मैदानाला नाही पुढच्या मैदानाला, असं होतच असतं. ते ट्रॅक्टरच्या मैदानाला काय अपेक्षा आहे तुमची? ट्रॅक्टरच्या मैदानाला नक्कीच आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. आता बैल जास्त जर ठेवला तिकडे जास्त वेळ तर तिकडे जाण्याचा प्रयत्न करू. मैदान करून लगेच खाली येणार आहे कसं काय? हा, एक मैदान करून बैल खाली येणार होता, पण जर नियोजन लागला तिकडचा पण तर तिकडे पण ट्रॅक्टरच्या मैदानाला पण थांबू. आता कसं आपलं मुंबईचं पण मैदान होता, काय बोलशील? मुंबईचा पण मैदान होता, पण आम्ही जिथे येणे काढली, कारण बंटे आहे ना खाली वासराला, आदत वासराचा नियोजन होता आमचा, पण तो कॅन्सल झाला. मग आम्ही दुसरा नाही नियोजन केला, कारण बंटे जास्त करून उडीला याला तासाला लावतो बैलाला, म्हणून आम्ही जास्त करून नियोजन आदातचा करत नाही. आदात आणि दुसरा आम्ही नियोजन करतच नाही, आम्ही जास्त शक्यतो बैलाचा नियोजन करतो. नाही, मी पण आता बघितलं ना आपल्या मैदान पडलाय ना 3 फेऱ्यांचा, तर बऱ्याच जण आदतच्या मैदानासाठी थांबलेले, बरेच जण दुसऱ्याच्या मैदानासाठी थांबलेले. ना मैदान पडला दुसऱ्याचा आदतवाले, काही जणांचा पैरच क्या चिट्ट्या असून पण बैल पलत आला. हो, तेच झालं काही लोकांचा. आता आमचा मागच्या मैदानाला इथे होता ना बोरीचीवाडीला, आपला राजा केसरीला, मथुरच्या गटात होती गाडी, 2 नंबरला उतरली. काय वाटलं नाही, टॉपचे गटात आली ना गाडी, काय वाटत नाही, काय हरकत नाही. आम्ही खालून असं आम्हाला वाटलं होतं का गाडी काहीतरी होईल, पण घसाघशीत गाडी उतरली 2 नंबरला, काय हरकत नाही. आता उद्याचा 22 तारखेचा मैदान, त्यानंतर परत एक शहापूरला 22 तारखेचा मैदान पडलं, त्याबद्दल काय? आता आपल्याकडे पण मैदानं पडायला लागले, त्या हिशोबाने बघू, विचार करू मैदानात काढायचा, कारण आपल्याकडे कधी कधीच मैदान होतात आणि साताऱ्याला शक्यतो आपल्याला तेवढं जाणं होत नाही, त्याच्यामुळे इकडचं नियोजन पण आपण करू. 2-4 महिन्यातून एखादा मैदान पाहिजे काय? तसंच होतं ना आपल्याकडे. आता 2-3च मोजून 2-3च मैदान पडतात आपल्याकडे, त्याच्यामुळे ते नियोजन करण्याचा प्रयत्न करू आम्ही, आणि शक्यतो जसा चांगला मैदान असला ना गुलालात राहण्याचा प्रयत्न करू. बैलाबद्दल काय अपडेट द्याल? बैलाबद्दल अपडेट म्हणजे आता आमची पोरं देतील देर. बोल ना, तूच काय तरी बोल. बोल ना बैलाबद्दल. घे. आज काय व्हिडिओग्राफर नाही, व्हिडिओग्राफर आला नाही. बाबू बोल, बैलाबद्दल काय माहिती देशील? बैलाबद्दल बोलावं तर एवढं कमी यायचंय, त्यांनी खूप आमचं नाव केलंय बैलाने. तूच बैल धरून असतो काय? असतो, कधी कधी असतो. हा, मालिक तू आहे काय? नाही. एखादी आवडती सवय सांगतील बैलाची? बैलाची आवडती म्हणजे सगळ्याच आवडते आहेत. बैलांनी घासाघाशीत खूप जणांचे घाम पण फोडले आणि खूप जणांना पराजित पण केलंय. बैलाला खूप जण कमी पण समजतात. बैलाला कमी समजू नका. बैल बंट्या आहे, कोणलाच नाही ठोकत, कोणलाच नाही ठेवत, सगळ्यांना ठोकून बसलाय. फक्त तुम्ही कमी नका समजू बंट्याला, कमी लेखू नका. हां, चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुमच्या नंदीला. थँक्यू. थँक्यू.